अर्जुनने आज कोर्टात साक्षी आणि प्रियाची एकाच वेळी उलट तपासणी घेतली आणि साक्षीने कोर्टात प्रियावर असा वाचळ हल्ला केला, अशी लाचार मुलगी मी आयुष्यात पाहिली नाही. तर प्रियाही मागे हटली नाही, म्हणाली शब्द सांभाळून वापर. सगळ्या कोर्टात टेन्शनचं वातावरण. सायली आणि अर्जुन दोघेही आनंदात, कारण साक्षीचं खरं रूप समोर आलं होतं. पण प्रश्न एकच, या दोन मैत्रिणींपैकी खरा गुन्हेगार कोण? आणि ज्याच्यावर विश्वास ठेवला तीच फसवणूक करत असेल तर? साक्षीने जे आरोप केले ते फक्त तोंड सुख होते का? संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा. गळ्यात गळा घालणाऱ्या दोन मैत्रिणी आज कोर्टात एकमेकांचाच नाश करायला निघाल्यात. साक्षात अर्जुन सुद्धा हातरून गेला. अर्जुननं कोर्टात सिद्ध केलं की त्या रात्रीच्या मूवी तिकीट्सचे पैसे साक्षीच्याच कार्डातून गेलेत, ते पण त्याच रात्री ज्या दिवशी खून झाला. साक्षी म्हणते मी काहीच केलं नाही, पण अर्जुन म्हणतो मग तू आश्रमात का गेली होतीस पेपर्स शोधायला? सगळ्यांचं लक्ष तिच्या उत्तराकडे, पण ती शांत. अखेर तिने खरं का लपवलं, पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा अर्जुन म्हणाला फक्त विलासचाच नाही, मधुकरांनाही मारण्याचा प्रयत्न झाला. आणि गुन्हेगार म्हणून प्रिया समोर येते. प्रिया अखेर दबावाखाली येते आणि ती कोर्टात सांगते मी नाही, गोळी साक्षीने झाडली होती. सगळे शॉक. साक्षीवर गुन्ह्याचा आरोप, पण खरंच ती गुन्हेगार आहे. आता अर्जुन काय निर्णय घेणार? प्रिया वाचेल की दामिनीचं पुढचं पाऊल सगळं उलट होणार? पाहता ठरलं तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.